राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके यांची बालाजीनगर भागात हजारोंच्या उपस्थितीत अभूतपूर्व पदयात्रा पार पडली। ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, औक्षण करणाऱ्या महिलांच्या लगबगीत सचिन दोडके यांचे बालाजीनगरकरांनी उत्साहात स्वागत केले। यावेळी दोडके यांनी विरोधकांचा त्यांच्या विशेष शैलीत समाचार घेतलाय। त्याचबरोबर या भागाच्या विकासाचं त्यांचं विजन देखील यावेळी विशद केले। पाहूयात नेमकं काय म्हणाले सचिन दोडके। काय सांगाल भाऊ, अभूतपूर्व रॅली झाली आजची, कसं सांगाल काय? तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे। तुम्ही अभूतपूर्व म्हणताय, तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय की 2.5 तास पूर्ण धनकोडी बालाजीनगर मधले सगळे नागरिक रस्त्यावर होते आणि एक सुंदर प्रकारची रॅली सगळ्या संयोजकांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी ताकद लावल्यानंतर काय घडतं हे धनकोडी बालाजीनगरने या ठिकाणी पाहिलंय आणि तुम्ही बघताय की आजच खऱ्या अर्थानं विजयाचे फटाके वाजलेले तुम्हाला जाणवतात। आणि हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा ही जी ऊर्जा आहे ही आम्ही 23 तारखेपर्यंत नक्की टिकवून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढवत जाणार आहे, वृद्धिंगत होत जाणार आहे ही ऊर्जा। आणि हे सगळं पाहून अजून लोक जी आहेत ती सुद्धा याच्यामध्ये उतरणार आहे। तुम्ही आज रॅली काढली, ही पदयात्रा खूप मोठी होती, पण चर्चा अशी आहे तुम्ही फॉर्म भरायला का रॅली काढली नव्हती? तेव्हा का नव्हतं? दोन विषय होते की शक्ती प्रदर्शन करत असताना जे फॉर्म भरायचं ठिकाण होतं ते एक तर आउट साईडला होतं आणि सुरुवात जी झाली आमची, आम्हाला आदल्या 2 दिवस अगोदर एपी फॉर्म मिळाल्या कारणामुळे त्या ठिकाणी आम्हाला सगळी जुळाजुळव करायला खूप वेळ लागणार होती। कार्यकर्त्यांचा हाल, नागरिकांचा हाल आम्हाला करायचं नव्हतं, त्याच्यामुळे सुरक्षित वातावरण। आज सुद्धा तुम्ही रॅली पाहिली, कुठेही ट्रॅफिकला अडथळा न करता सुरक्षित जागेमध्ये आम्ही ती ट्रॅफिकची लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारची ही रॅली धनकोडी बालाजीनगर मध्ये निघाली। कुठल्याही नागरिकांना ट्रॅफिक जामला सामोरं जावं लागलं नाही। ट्रॅफिक जाम करून, गर्दी करून आम्हाला रॅली दाखवायची नव्हती, आम्हाला खरे नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आपली ताकद दाखवायची होती। म्हणून आज आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांनी, सगळ्यांनी पक्षांनी आपल्या त्या ठिकाणी ताकद दाखवली आणि आज सुंदर प्रकारची रॅली या ठिकाणी निघली। आणि तुम्ही जर चौकशी केली असेल, तुम्ही स्वतःच तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे की अभूतपूर्व रॅली निघाली। त्याच्यामुळं सर्टिफिकेट तुम्हीच सगळ्यांनी आम्हाला दिले आणि त्याच्यामुळं ही रॅली तर आता सुरुवात आहे। अजून जसे जसे पुढचे 15 दिवस असतील तसं तसं वातावरण तापत जाईल, तसं तसं अजून लोक त्याच्यामध्ये सहभागी होत जातील। खरं म्हणजे निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कुठले प्रश्न घेऊन जातोय? नागरिक प्रश्न मांडतोय। सगळ्यात मोठे माझ्या मतदारसंघामध्ये गुंठेवारीचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे। मोठ्या प्रमाणात अनधिकृत घरं आहेत गरिबांची, ती मला रेग्युलर करून घ्यायची आणि जुनी गुंठेवारी आणून त्या ठिकाणी नागरिकांना तो दिलासा द्यायचा आहे। का तर बाबा, जुन्या गुंठेवारीमध्ये नाममात्र शुल्क आकारून त्या ठिकाणी नागरिकांची गरज जर रेग्युलर झाली तर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे। काहींची बँक लोन किती 14-14, 15-15% आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांची पिळवणूक होती बँकेकडून। तर गुंठेवारी झाल्यानंतर ती घरं जर रेग्युलर झाली तर त्यांची बँक लोन सुद्धा टक्केवारी कमी होईल। त्यांना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांना फ्लॅट विक्री करता जे ऍग्रीमेंट्स असतात ते सुद्धा गुंठेवारीच्या सर्टिफिकेटमुळे होऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांची घरं खरेदी विक्री सुद्धा त्या गुंठेवारीच्यामुळे होणार आहे आणि ही घरं बेकायदेशीर व्हायला कारणीभूत हे सरकार असतात। त्याचं कारण असं की वाढती लोकवस्ती पाहून त्या ठिकाणी परवडणारी घरं उपलब्ध करून देणं ही सर्वप्रथम शासनाची जबाबदारी असते। त्याच्यामुळं आमदार म्हणून त्या ठिकाणी जी कामं केली गेली पाहिजे ती मागच्या 15 वर्षामध्ये न केल्यामुळं हा जो फुगवटा आलाय नागरीकरणाचा, नागरिक सुविधांमध्ये जो ताण दिसतोय तुम्हाला, पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, रस्त्याचे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालाय, त्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय। त्याला सर्वतोपरी त्या ठिकाणी हे नेतृत्व जबाबदार असतं, त्या ठिकाणचे प्रतिनिधी जबाबदार असतात। आणि गेली 15 वर्षामध्ये तुम्ही जर 12-13-15 वर्षामध्ये तुम्ही बघत असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपला भाग मागं पडलाय इतर भागाच्या तुलनेमध्ये। आणि तो जो गॅप आहे, ती जी पिछावट आहे ती आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये भरून काढून त्याची सगळ्या समस्या आपल्याला दूर करायच्या। खरं म्हणजे सिंहगड घेरा असेल, परत शिवगंगा खोरे असेल आणि हा शहरी पट्टा, प्रत्येकी वेगवेगळे प्रश्न आहेत। तर या लोकांशी ज्यावेळेस तुम्ही खेडोपाडी आणि वाडेवस्तीवर जाता तर त्या लोकांची कशा पद्धतीने संवाद साधता आणि त्यांचे कुठले प्रश्न तुम्ही मांडणार आहात ग्रामीणचे? आता जर तुम्ही बघितलं गेलं तर प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने पुणे महानगरपालिकेला जोडली जात होती। त्याच्यामुळे जुनी महानगरपालिका, त्याच्यानंतर आलेली आपली वारजा सकट धनकोडी बालाजीनगर परिसर, तो दुसऱ्या टप्प्यात आला। तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 गावं आली, चौथ्या टप्प्यामध्ये 23 ते 24 गावं त्या ठिकाणी आली। ही टप्प्याटप्प्याने जशी गावं येतात ती येत असताना आपल्या लक्षात असं येते की मोठ्या प्रमाणामध्ये ती गावं घ्यायला उशीर झाल्यामुळे त्याचा नागरिकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर बांधकामाचा फटका संपूर्ण मॅनेजमेंटला बसतोय किंवा त्याच्या जी काय म्हणतात त्याला डेव्हलपिंग आहे
ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये फुगवटा झाल्यागत होती किंवा त्याचं सुसूत्रीकरण नसल्यामुळं तुम्ही जर बघितलं असेल तर आपले सगळे परिसर हे घनदाट वस्तीने त्या ठिकाणी दाटले गेलेले आहेत. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतोय आणि ग्रामीण भागामध्ये तो होऊ नये म्हणून करता तिथं आत्ताच सुनियोजित करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे PMRDचे डीपी असतील किंवा नवीन गावांमध्ये जे 11-12 गावांमध्ये जो आता नवीन डीपी झाला, डीपी प्रलंबित आहे त्यावरती आम्ही प्रखरतेने त्या ठिकाणी लक्ष देतोय, अपडेट ठेवतोय आणि त्या ठिकाणी जे चुका पूर्वी घडल्यात ते इथून पुढच्या काळात घडू नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष एकजीवाने काम करतायत असं आहे का, तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? तुम्हाला आता हे जो घटक पक्ष इथं आहेत की नाही तुम्ही ह्याच्यात बघताय. त्याच्यामुळं एक वेगळ्या वातावरणामध्ये आम्ही एक कुटुंब म्हणून खडकवासल्यामध्ये उतरलोय. त्याच्यामुळे कुठलेही आमच्यामध्ये हेवे दावे तुम्हाला दिसत नाहीयेत. सगळे आमची नेते मंडळी ताकद लावून त्या ठिकाणी उतरलेत आणि ते फक्त खडकवासला मतदारसंघाकरता नाही उतरले तर पूर्ण महाराष्ट्रात उतरलेले आहेत आणि आम्हाला महाराष्ट्रातली सत्ता एक चांगल्या विचाराचा हातात घ्यायची असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सगळेजण मैदानात उतरले. धनकवडी बालाजीनगर मधले कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते कोणते प्रश्न सोडवण्याचा तुमचा मुख्य करून संकल्प की या भागाकरता झालंय काय की धनकवडी बालाजीनगर मध्ये जो प्रश्न निर्माण झालाय तो सगळ्यात जुना प्रश्न आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची अग्रीमेंट सुद्धा नाहीयेत किंवा काही ठिकाणची म्हणजे सोसायट्या ज्या आहेत त्या बेकायदेशीर पद्धतीने पूर्वी बांधल्या गेल्यामुळं त्यांची गुंठेवारीचे सर्टिफिकेट नाहीयेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता खरेदी खतं बंद झाल्यामुळं त्यांची घरं विक्री करता येत नाही किंवा खरेदी करता येत नाही अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. दाट वस्ती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा विषय आहे त्याच्यामध्ये आणि जो टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने लावला गेलाय तर तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचा ही सगळ्यात मोठी या भागातली समस्या. शेवटचा प्रश्न नागरिकांना कशा प्रकारे आव्हान? नागरिकांना आवाहन करत असताना माझा प्रत्येक मतदार हा स्वाभिमानी आहे आणि त्याचं म्हणणे असं असतं की मला मतदान मागायला तर या, आम्हाला तुम्ही नागरिकांना आम्हाला मतदारांना गृहीत धरू नका अशा पद्धतीचं त्यांचं वाक्य आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय कारण का त्याला मतं मागण्याकरता प्रत्येकाच्या दारात गेल्यानंतर त्याला आवाहन केल्यानंतर त्याचा स्वाभिमान टिकवून ठेवतोय आम्ही. कारण का आता तुम्ही बघत असाल की मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार जे फिरतात त्यांनी प्रत्येकाला नागरिकांना गृहीत धरलंय. अमुक आम्हाला चिन्ह मिळालं म्हणजे आम्ही निवडून येतो म्हणून 5 वर्ष 10 वर्ष काम करायची काही गरज नाही अशा पद्धतीची त्यांची वागणूक तुम्हाला दिसती. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनला त्याचं उत्तर नागरिक त्यांना नक्कीच 100% या ठिकाणी देतील. खरं म्हणजे आता धनकवडी आणि परवाचे एक शिवसेनेचे शिंदे गटाचे नेत्यांनी एक वक्तव्य केलं, ते खूप गाजलं की अदृश्य हात मदत करतात. तर हे अदृश्य हात आपल्या पक्षाचे आहेत की त्यांचे आहेत, काय कुणाला मदत करतात? भीमराव अण्णांना काही अदृश्य हात आयत्या वेळी मदत करतात असं रमेश बापू कोंडे म्हटले. या अदृश्य हातावर आपलं लक्ष आहे का? माझ्या कुठल्याही इलेक्शनला मी त्या अदृश्य हातांकडे कधीच लक्ष दिलं नाही. माझी इलेक्शन किंवा आपल्या खडकवासला मतदारसंघाची मागची इलेक्शन जरी तुम्ही पाहिली तरी ती इलेक्शन ही मी कार्यकर्त्यांच्या हातात दिली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा जो काय परिणाम झाला तो तुम्ही मागच्या इलेक्शनला पाहिला. आणि आमच्या मागच्या पक्षामधले सुद्धा जे काही लोक असतील ती सुद्धा कधी कुणाला फितूर झाली नव्हती. त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये आम्ही चांगलं मतदान घेतलं. त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्यावेळेला प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. परंतु आमच्यामधली एकी फोडण्याकरता हे असले काहीतरी विषय उठवले जातात. कारण का आमचा मतदार हा ठरलेला आहे, आमचा विचार ठरलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या विचारांनी जे मतदार आम्हाला पडतं किंवा असं महाविकास आघाडीला पडतं हे ठरलेलं मतदान आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असले अदृश्य हात आमच्यामध्ये कधीच नव्हते आणि नाहीत.